नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. सततच्या नकारात्मक गोष्टींनी हैराण आहात का? तर जाणून घ्या महामृत्युंजय मंत्राचे फायदे काय आहेत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तुम्ही जर आपल्या व्हिडिओवर नवीन असाल, चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग सुरू करूया. अशा परिस्थितीत प्रभू, देव, परमेश्वर नावाची ऊर्जा, शक्ती आपल्याला ऊर्जा देते, पाठिंबा देते. या अनुषंगाने आज तुम्हाला महामृत्युंजय मंत्र जपाचे फायदे सांगणार आहोत. जरी आपण घरात बंदिस्त असलो तरी फोन, व्हॉट्सॲप, फेसबुक किंवा इतर सोशल मीडियावर आपल्याला रोज काही ना काही वाईट गोष्टी ऐकायला पाहायला मिळतातच. त्यामुळे मन सुन्न होतं व चिंता, ताण, तणाव वाढतो, काळजी वाटते. आपसुकच घरातील वातावरण देखील नकारात्मक व्हायला सुरुवात होते. प्रत्येकाचे मन अज्ञात भीतीने पोखरलेले जात आहे. अशा परिस्थितीत प्रभू, देव, परमेश्वर नावाची ऊर्जा, शक्ती आपल्याला ऊर्जा देते, पाठिंबा देते. या अनुषंगाने आज तुम्हाला महामृत्युंजय मंत्र जपाचे फायदे सांगणार आहोत. यमराजांनाही हार पत्करावी लागली. जो माणूस सतत महामृत्युंजय मंत्राचा जप करतो त्यांचा आत्मा घेऊन यमलोकी जाण्यासाठी यमराजाला परत एकदा विचार करावा लागतो, असे शिवपुराणात सांगितले गेले आहे. तो लवकरच भक्तांची हाक ऐकतो आणि त्यांचे दुःख दूर करतो. भगवान शिव भक्तांवर लगेच प्रसन्न होतात. जटाधारी शिवशंकर यांना संतुष्ट करण्यासाठी कोणत्याही मनुष्याला अडचणींचा सामना करावा लागत नाही. शास्त्रात असे म्हटले आहे की महादेवाच्या महामृत्युंजय मंत्राचा जप केल्याने सर्व त्रास दूर होतात आणि यापुढे यमराजाला सुद्धा हार मानावी लागते. अकाळी मृत्यू टाळण्यासाठी उपाय. शिवजींच्या महामृत्युंजय मंत्राला महामंत्र म्हणतात. यामध्ये भगवान शंकराच्या महामृत्युंजय जपाने दीर्घायुष्य मिळावे म्हणून प्रार्थना केली जाते. हा मंत्र अनेक प्रकारे वापरला जातो. असाध्य रोगांपासून मुक्त होण्यासाठी आणि अकाळी मृत्यू टाळण्यासाठी महामृत्युंजय जप करण्याचा विशेष उल्लेख शास्त्रपुराणात आढळतो. भगवान शिव यांना प्रसन्न करण्यासाठी महामृत्युंजय मंत्र हा एक महान मंत्र मानला जातो. प्रभावशाली आणि सर्वोच्च मोक्षप्राप्तीचा मंत्र. भगवान शंकरांना संतुष्ट करण्यासाठी हा अगदी सोपा आणि अचूक मंत्र मानला जातो. हा शिवमंत्र प्रभावी व मोक्ष मिळवून देणारा आहे. विपरीत काळात भक्ताला एखादी अडचण किंवा समस्या उद्भवली असेल तर या मंत्राचा जप भक्तिभावाने केला पाहिजे. यामुळे सर्वात मोठी अडचण, समस्या व त्रास नाहीसा होतो. महामृत्युंजय मंत्र करण्याची पद्धत. सोमवारी किंवा प्रदोष तिथीला महामृत्युंजय मंत्राचा जप करणे योग्य मानले जाते. हे दोन्ही दिवस भगवान शिवाचे मानले जातात. या दिवशी महामृत्युंजय मंत्र जप केल्याने विशेष फायदा होतात. यासाठी सकाळी लवकर अंघोळ करावी, चांगले विचार व आत्मशुद्धीने पूजास्थळावर भगवान शंकरासमोर आसन ग्रहण करावे, तुपाचा दिवा लावावा आणि नंतर महामृत्युंजय मंत्राचा जप किमान 108 वेळा तरी हातात चंदनाची माळ घेऊन करावा. त्यानंतर भगवान शिवाचे स्मरण करावे आणि दीर्घायुष्य लाभो अशी प्रार्थना करावी. महामृत्युंजय मंत्र हा अतिशय शक्तिशाली मंत्रापैकी एक आहे, ज्याचा जप केल्याने माणूस दीर्घायुष्य आणि शक्तिशाली बनतो. रुद्राक्ष जपमाल्याने महामृत्युंजय मंत्राचा जप केल्यास दुप्पट लाभ मिळतो. शिवपुराणानुसार या मंत्राचा जप केल्याने अकाळी मृत्यू आणि रोगांपासून मुक्ती मिळते. महामृत्युंजय मंत्राचा दररोज नियमित जप करणाऱ्या व्यक्तीवर महादेवाची विशेष कृपा असते. मंत्र हे एका प्रकारे त्या विशिष्ट देवतेची स्तुती असते. महामृत्युंजय मंत्रातही भगवान शंकरांची स्तुती करण्यात आली आहे, ज्याचा जप केल्याने जीवनातील अनेक संकटे आणि गंडांतर दूर होतात. महामृत्युंजय मंत्र हा अतिशय शक्तिशाली मंत्रापैकी एक आहे, ज्याचा जप केल्यानेच माणूस दीर्घायुष्य आणि शक्तिशाली बनतो. रुद्राक्ष जपमाल्याने महामृत्युंजयचा मंत्राचा जप केल्यास दुप्पट लाभ मिळतो. शिवपुराणानुसार या मंत्राचा जप केल्याने
अकाली मृत्यू आणि रोगांपासून मुक्ती मिळते. चला जाणून घेऊया महामृत्युंजय मंत्राचा रोज नियमित जप केल्याने कोणते फायदे होतात. अकाली मृत्यू टळतो. महादेवाच्या आवडत्या महामृत्युंजय मंत्राचा रोज जप केल्यास अकाली मृत्यूची भीती नसते. या मंत्राचा जप केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात आणि दीर्घ आयुष्याचे वरदान देतात. रोगांपासून मुक्तता. महामृत्युंजय मंत्राचा रोज जप करणाऱ्या व्यक्तीला शारीरिक त्रासांपासून मुक्ती मिळते, पण भीती आणि अशक्तपणापासूनही मुक्ती मिळते. त्यामुळे निरोगी शरीर मिळवण्यासाठी दररोज महामृत्युंजय मंत्राचा जप करावा. संपत्तीत वाढ. महामृत्युंजय मंत्राचा दररोज जप केल्यास धनात वाढ होते. या मंत्राचा जप केल्याने भोलेची कृपा तुमच्यावर राहते, ज्यामुळे तुम्हाला कधीही आर्थिक संकटाचा सामना करावा लागत नाही. आदरात वाढ. महामृत्युंजय मंत्राचा रोज नियमित जप करणाऱ्या व्यक्तीचे व्यक्तिमत्व प्रभावी बनते. त्यामुळे समाजात त्यांची कीर्ती आणि आदर वाढू लागतो. महामृत्युंजय मंत्राचा रोज नियमित जप करणाऱ्या व्यक्तीला भोले शंकराचा अपार आशीर्वाद मिळतो, ज्यामुळे त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. जे जोडपे पुत्रप्राप्तीसाठी प्रयत्न करत आहेत त्यांना मात्र अद्यापही संतती सुख प्राप्त झालेली नाही, अशांनी रोज 108 वेळा महामृत्युंजय मंत्राचा जाप करावा आणि दर सोमवारी तसेच प्रदोष व्रताच्या दिवशी महादेवाच्या मंदिरात जलाभिषेक करून महादेवाला पुत्रप्राप्तीचा आशीर्वाद मागावा. महामृत्युंजय मंत्र. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बंधनान् मृत्युर्मोक्षीय यमामृतात्. घरात सतत कुणीतरी आजारी राहत असेल, तसेच अकाळ मृत्यूचे भय किंवा शक्यता असल्यास शक्य असल्यास या मंत्राचा यज्ञ करावा. यामध्ये 9 प्रकारच्या समिधांची आहुती द्यावी. यज्ञ करण्यापूर्वी आपण तो कशासाठी करतोय याचा संकल्प करावा. या उपायाने महादेवाची विशेष कृपा लाभते. अशा प्रकारे आता आहे श्रावण महिना, तर श्रावण महिन्यात तुम्ही सुद्धा महामृत्युंजय मंत्र म्हटला पाहिजे. प्रदोषकाल असो, श्रावण महिना असो किंवा सोमवार असो, कोणत्याही दिवशी तुम्ही महामृत्युंजय मंत्राचा जप करा. तुम्हाला मिळतील अनेक फायदे आणि सर्वात मोठा फायदा म्हणजेच अकाली मृत्यूपासून मुक्तता. जर अकाली मृत्यू होण्याची आपल्याला भीती वाटत असेल तर या मंत्राने आपला अकाली मृत्यू हा होत नाही. त्यामुळे हा मंत्र तुम्ही नक्की म्हणा. महामृत्युंजय मंत्र म्हटल्याने अनेक फायदे होतात. सततच्या नकारात्मक गोष्टीने आपण हैराण असेल तर हा महामृत्युंजय मंत्र म्हटला तर तुम्हाला खूप चांगला फायदा मिळेल आणि हा मंत्र तुम्ही नक्की म्हणा. तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.